नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात जमिनी मागायला आलेल्यांना 10% कमिशन. सतेज पाटील असं का म्हणाले? पेलेट गन पीडित विद्यार्थ्यासाठी राहुल गांधी आक्रमक. FIR साठी थेट संसद मार्ग पोलीस ठाण्यात ठिय्या. दिल्लीत नेमकं काय घडतंय? राजस्थानमध्ये CJPचे प्रवक्ते आशुतोष रंका यांच्यावर हल्ला. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोखा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही, तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे, जमिनी मागायला आलेल्यांना 10% कमिशन. सतेज पाटील असं का म्हणाले? आज सांगलीत महाविकास आघाडीने शक्तीपीठ महामार्ग विरोधात मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले. मोर्चाला शेतकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सतेज पाटील म्हणाले की 1,00,000 कोटी रुपयाच्या शक्तीपीठ महामार्गाची गरजच काय? यापेक्षा राज्यातील गडकिल्ल्यांना 500 कोटी रुपये सरकारने द्यायला हवेत. सरकारकडे एवढे पैसे असतील आणि त्याचं काय करायचं हे जर कळत नसेल तर आमच्याकडे राज्याचे माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांचा सल्ला घ्यावा, असं म्हणत सरकारवर निशाणा साधला. याच वेळी जयंत पाटील यांना सांगलीचा वाघ म्हणत त्यांचे कौतुकही केले. 12 जिल्ह्यातून म्हणजेच सर्वच जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. आमदार सतेज पाटील यांनी शेतकऱ्यांना आव्हान करत, तुमच्या जमिनी यांना देऊ नका. काही लोक तुम्हाला जमिनी द्यायला सांगतील, पण समजून जा की त्यांना 10% कमिशन मिळाले आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि हा लढा आम्ही ताकदीने लढणार असल्याचं आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले. मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत, सरकारने ते समजून घ्याव्यात आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, अशी मागणी जयंत पाटील यांनी यावेळी केली. नवीन आमदार फंड अजून आलेला नाही, सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत, बाहेरून परस्पर कर्ज काढायचं आणि रस्त्याची टेंडर द्यायचा उद्योग सरकारने ताबडतोब थांबवला पाहिजे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. बातमी आहे, पेलेट गन पीडित विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी आक्रमक. FIR साठी थेट संसद मार्ग पोलीस ठाण्यात ठिय्या. 20 जुलै रोजी जंतर मंतर येथील CJPच्या चलो संसद आंदोलनात पेलेट गन हल्ल्याप्रकरणी गंभीर जखमी झालेला 19 वर्षीय विद्यार्थी साहिल लोचाब याला सोबत घेऊन राहुल गांधी आज थेट संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले. आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पेलेट गन हल्ल्याप्रकरणी कारवाई होत नसल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्याने राहुल गांधींनी पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केले. या हल्ल्यात साहिलच्या एका डोळ्याची दृष्टी गमावली आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर आक्रमक पोस्ट करत राहुल गांधी म्हणाले की शांततापूर्ण आंदोलकांवर पेलेट गन चालवणं हा गंभीर अपराध आहे. मोदी शहा सरकार दोषींना वाचवण्यासाठी अधिकारांचा दुरुपयोग करत आहे. गृहमंत्री अमित शहा न्याय देण्यास का घाबरत आहेत? जोपर्यंत FIR दाखल होत नाही आणि दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. बातमी आहे, राजस्थानमध्ये CJPचे प्रवक्ते आशुतोष रंका यांच्यावर हल्ला. राजस्थानमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या स्कूल ठीक करो अभियानादरम्यान पक्षाचे प्रवक्ते आशुतोष रंका आणि कार्यकर्त्यांवर मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गायीच्या गोठ्यात भरणाऱ्या सरकारी प्राथमिक शाळेची दुरवस्था उघडकीस आणण्यासाठी रंका टीमसह गेले असता भाजपच्या गुंडांनी संबंधित लोकांनी त्यांना रोखून धक्काबुक्की केली, त्यांना मारहाण केली आणि त्यांच्या गाडीचेही नुकसान केले, असा दावा आशुतोष रंका आणि पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केला आहे. या घटनेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये रंका यांच्या डोक्यावर बुक्के मारून त्यांचे कपडे फाडण्यात आल्याचे दिसत आहे. सरकारला शाळेतील अनागोंदी लपवायची असल्यानेच हल्ला घडवून आणला, असा आरोप रंका यांनी केला आहे. काही ग्रामस्थांनी CJPचे कार्यकर्ते देशद्रोही असल्याचे सांगत गावात येण्यास विरोध दर्शवला. या घटनेवर संताप व्यक्त करत CJPचे संस्थापक अभिजित दिपके म्हणाले, भाजपच्या गुंडांनी आणि राजस्थान पोलिसांच्या मदतीने हा हल्ला घडवून आणला आहे. अशा हुकुमशाहीला आम्ही घाबरणार नाही. दरम्यान आरोपींवर 48 तासात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा रंका यांनी दिला आहे. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.